नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या आपल्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांचं खूप खूप स्वागत। मित्रांनो, अनेक विद्यार्थ्यांनी सातत्याने फोन कॉल्स या ठिकाणी केले, मेसेज या ठिकाणी केले, कंबाईनचा पेपर या ठिकाणी जवळ आलेला आहे, सर प्रेडिक्शन सिरीज या ठिकाणी सुरू करा। आता लक्षात घ्या, आपण बऱ्याच दिवसानंतर यूट्यूबवर ऑफिशियली या ठिकाणी येतोय। या मागचं कारण असं होतं की आपल्या हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या ॲपवर अनेक बॅचेस आपण या ठिकाणी लॉन्च केलेले आहेत। त्या बॅचेसची रेकॉर्डिंग मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी सुरू होती आणि म्हणून ऑफलाईनच्या बॅचेस पण आपण थांबवल्या होत्या आणि त्याचबरोबर यूट्यूबचे लेक्चर्स पण आपण या ठिकाणी स्टॉप केलेले होते। आणि आता मात्र हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या आपल्या ॲपवर ज्या बॅचेस आपण या ठिकाणी लॉन्च केलेल्या आहेत त्याच्या रेकॉर्डिंग आता अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे आणि त्यामुळे वेळ या ठिकाणी काढून मी यूट्यूबवर तुम्हाला दररोज या ठिकाणी आता भेटणार आहे व याचबरोबर आपल्या ऑफलाईन बॅचेस पण या ठिकाणी सुरू होणार आहे पुण्यामध्ये। तर मित्रांनो, पहा, आपण जे कंबाईनची परीक्षा आपण देणार आहोत 30 दिवसांनंतर, आपल्या हातामध्ये 30 दिवस आहे आणि या 30 दिवसांमध्ये हिस्ट्रीमध्ये आपल्याला 15 पैकी 15 मार्क या ठिकाणी मिळवायचे आहेत। बरेचसे आमचे मित्र हे प्रेडिक्शन सिरीजच्या माध्यमातून तुम्हाला मार्गदर्शन करत आहे। मी थोडासा वेगळा प्रयत्न या ठिकाणी करण्याचं निश्चित केलेलं आहे। मी प्रेडिक्शन सिरीज किंवा क्वेश्चन पेपर या ठिकाणी घेऊन येणार नाही, तर तुम्हाला मी असे इम्पॉर्टंट टॉपिक्स या ठिकाणी देतो की ज्या टॉपिकवर आयोगाने जर समजा प्रश्न विचारला तर त्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला सहजरित्या या ठिकाणी देता येईल, या प्रकारचा प्रयत्न मी या ठिकाणी करत आहे। आणि त्या माध्यमातून मी आज पहिलाच टॉपिक तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे, ते म्हणजे ब्रिटिशांचं जमीन सुधारणा धोरण। लक्षात घ्या, ब्रिटिशांच्या जमीन सुधारणा धोरणावर सातत्यानं कंबाईनच्या पेपरमध्ये प्रश्न या ठिकाणी विचारले जातात आणि त्या अनुषंगानं आपले जे प्रश्न आहे हे या ठिकाणी सातत्यानं बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांचे चुकताना देखील दिसतात। तर या प्रकारच्या 10, 15, 20 मिनिटांच्या या यूट्यूब सेशनमध्ये जे पण इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देईल ती व्यवस्थितरित्या पहा। भविष्यात कोणताही पेपर या ठिकाणी असू द्या, एमपीएससीचा असू द्या किंवा यूपीएससीचा असू द्या, तर तुमचा या ठिकाणी चुकणार नाही याची खबरदारी मात्र नक्कीच तुम्हाला या यूट्यूब सेशनच्या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे। तर आपण जमीन सुधारणा धोरण हा टॉपिक पाहत असताना आपल्याला हे माहिती असलं पाहिजे, ब्रिटिशांनी त्यांच्या काळामध्ये प्रामुख्याने 3 महत्त्वपूर्ण महसूल सुधारणा या ठिकाणी लागू केल्या आणि त्यामधली एक होती ती म्हणजे मौजेवारी। ती महाराष्ट्रामध्ये बाउनस्टोर एल्फिन्स्टनच्या माध्यमातून सुरू झालेली आहे, हे या ठिकाणी लक्षात घ्या। आता पहा, या जमीन सुधारणा धोरणांमध्ये एक आहे कायमधारा महसूल पद्धत, दुसरी आहे रयतवारी आणि तिसरी आहे महलवारी। या 3 महसूल सुधारणांवरच बऱ्यापैकी प्रश्न विचारला जातो आणि इथंच आम्ही पाहिलं तर मौजेवारी जी महाराष्ट्राच्या बेसमध्ये आपण पाहू शकतो त्याच्यावर पण इथं या ठिकाणी प्रश्न विचारले जात आहेत। तर आपण एक एक महत्त्वपूर्ण टॉपिक या ठिकाणी पाहूया, ज्यामध्ये आपण कायमधारा महसूल व्यवस्था याच्याबद्दलची माहिती या ठिकाणी शिकून घेऊया। आता पहा, आपल्या सर्वांना हे तर माहिती आहे नक्कीच की कायमधारा महसूल व्यवस्था ही 1793 साली लॉर्ड कॉर्नवॉलिसच्या माध्यमातून या ठिकाणी लागू करण्यात आली। ही जी महसूल व्यवस्था जी होती ही कोणकोणत्या भागामध्ये होती तर आपल्याला पाहायला भेटतं बंगाल प्रांत जो आहे, बंगाल प्रांतामध्ये ही महसूल व्यवस्था होती। याचबरोबर ओरिसा प्रांत जो आहे तर त्या ओरिसा प्रांतामध्ये पण होती आणि याचबरोबर बिहार प्रांत जो आहे तर त्या बिहारमध्ये पण ही व्यवस्था या ठिकाणी लागू होती। म्हणजे बंगाल, ओरिसा आणि बिहार या प्रांतामध्ये लॉर्ड कॉर्नवॉलिसच्या माध्यमातून या प्रकारची महसूल व्यवस्था लागू करण्यात आलेली आहे असं एकंदर दिसतं। कायमधारा महसूल व्यवस्था ही या ठिकाणी लक्षात ठेवण्यासाठी आपण या 3 प्रकारचे सर्कल्स या ठिकाणी तयार करू, ज्या माध्यमातून मी तुम्हाला कायमधारा महसूल व्यवस्था व्यवस्थित या ठिकाणी समजून सांगेल। आता पहा, हा जो पहिला सर्कल आपल्याला पाहायला भेटतो जो ईस्ट इंडिया कंपनीचा सर्कल आहे असं आपण या ठिकाणी समजू आणि त्यानंतरचा जो शेवटचा सर्कल आहे तो या ठिकाणी शेतकरी या वर्गातील या ठिकाणी त्यांचा सर्कल आपण या ठिकाणी मानू। मध्ये जर आम्ही पाहिलं तर मध्ये आपल्याला या ठिकाणी जमीनदार या प्रकारे पाहायला भेटतात। आता नेमकं काय आहे ते समजून घ्या। आता बघा, कायमधारा, धारा म्हणजे काय तर धारा म्हणजे टॅक्स, हे लक्षात असू द्या। आणि कायम म्हणजे या ठिकाणी असा टॅक्स जो कधीही या ठिकाणी त्याच्यामध्ये बदल होणार नाही, फिक्स स्वरूपातील टॅक्स, हे या ठिकाणी लक्षात घ्या। लॉर्ड कॉर्नवॉलिसला भारतीय शेतकऱ्यांकडनं टॅक्स हा फिक्स स्वरूपातील या ठिकाणी पाहिजे होता। भारतामध्ये दुष्काळ येऊ अथवा नाही येऊ, भारतामध्ये आम्हाला फिक्स स्वरूपातील टॅक्स हवाय, हे ब्रिटिशांचं म्हणजेच लॉर्ड कॉर्नवॉलिसचं त्या काळातलं धोरण होतं। आणि म्हणून मग या लॉर्ड कॉर्नवॉलिसनं काय केलं,
कायमधारा महसूल व्यवस्थेअंतर्गत त्यानं या ठिकाणी मध्यस्थी वर्ग निर्माण केल्याचं एकंदरीत दिसून येतं. आता ईस्ट इंडिया कंपनी जेव्हा शेतकऱ्यांकडून टॅक्स वसूल करत होती त्यावेळेस ईस्ट इंडिया कंपनीनं या जमीनदाराला या ठिकाणी काही महत्वाचे हक्क अधिकार किंवा ताकद दिलेले होते असं एकंदरीत दिसतं. जमीनदार हा शेतकरी आणि ईस्ट इंडिया कंपनी यांच्यामध्ये दुवा म्हणून काम करत होता आणि हा जमीनदार या शेतकऱ्याकडनं टॅक्स वसूल करत होता आणि तो कंपनीमध्ये या ठिकाणी भरला जात होता. हे या ठिकाणी लक्षात घ्या. आता लक्षात घ्या, कधी कधी असं या ठिकाणी होतं की हे जे शेतकरी जे आहे हे जमीनदाराला टॅक्स या ठिकाणी देत नाही. मग अशा वेळेस या जमीनदाराकडे एक ताकद दिली गेली होती, ज्या ताकदीला जोर तलब या नावानं या ठिकाणी संबोधलं जातं. मग या प्रकारे हा जो जमीनदार जो आहे हा शेतकऱ्याकडनं जबरदस्ती करून टॅक्स वसूल करत होता. हे या ठिकाणी लक्षात असू द्या. मग इथं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं की जमीनदारी महसूल व्यवस्थेअंतर्गत जबरदस्तीनं शेतकऱ्याकडनं टॅक्स वसूल करण्यासाठी या जमीनदाराला मदतनीस म्हणून एक महत्वपूर्ण अधिकारी नियुक्त केला होता, ज्याचं नाव होतं दरोगा. दरोगा लक्षात असू द्या, हा उर्दू शब्द आहे आणि दरोगा म्हणजे आजचा PSI या ठिकाणी आहे, जो जमीनदाराला मदत करत होता शेतकऱ्याकडून टॅक्स वसूल करण्यासाठी. इथं लक्षात असू द्या की जमिनीचा मूळ मालक हा या ठिकाणी जमीनदाराला करण्यात आलं होतं. हा सर्वात महत्वपूर्ण मुद्दा हे या ठिकाणी लक्षात घ्या. इथं आपल्याला अजून एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे की कायमधारा महसूल व्यवस्थेअंतर्गत टॅक्स तर फिक्स स्वरूपातील होता, मात्र जलसिंचनाची व्यवस्था करण्याचा अधिकार किंवा जलसिंचन करण्याची जबाबदारी ही या ठिकाणी जमीनदाराकडे सोपवण्यात आली होती. हे पण या ठिकाणी लक्षात असू द्या. इथं महत्वपूर्ण मुद्दा असा आहे की हा टॅक्स फिक्स स्वरूपातील होता आणि तो निश्चित वेळेमध्ये या ठिकाणी कंपनीमध्ये भरावा लागत होता. आणि म्हणून मग ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीनं या संपूर्ण परिस्थितीमध्ये एक व्यवस्था या ठिकाणी आणली होती, जे आपण सूर्यास्त व्यवस्था या नावानं पण या ठिकाणी संबोधू शकतो. सूर्यास्त व्यवस्था काय नेमकी आहे ती नीट समजून घ्या की निश्चित वेळेमध्ये सूर्य मावळण्याच्या आतमध्ये या जमीनदारांना शेतकऱ्यांकडनं वसूल केला टॅक्स कंपनीमध्ये भरावा लागत होता. याला या ठिकाणी सूर्यास्त पद्धत म्हटलं गेलं. म्हणजेच काय, जर का त्या निश्चित वेळेत सूर्य मावळण्याच्या आत जर जमीनदारानं तो टॅक्स या ठिकाणी भरला नाही तर त्या जमीनदाराची जमीन काढून घेण्याचा अधिकार इंग्रजांना या ठिकाणी होता, कंपनीला या ठिकाणी होता. हा महत्वपूर्ण मुद्दा इथं या ठिकाणी लक्षात असू द्या. तर या प्रकारे ही कायमधारा महसूल पद्धत हे महत्वपूर्ण या संदर्भातील एवढे मुद्दे जरी तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवले तरी तुम्हाला या ठिकाणी चांगले मार्क या ठिकाणी मिळतील. म्हणजे इथं आपल्याला काय ठेवायचं लक्षात की कायमधारा महसूल व्यवस्था 1793 ला लॉर्ड कॉर्नवॉलिसनं बंगाल, बिहार, ओरिसा या प्रांतात लागू केली. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, यामध्ये जमीनदाराला जमिनीचा मालक बनवला गेला. जमीनदार हा काय होता तर जमीनदार या ठिकाणी पाहायला भेटतं शेतकरी आणि कंपनी मधला दुवा म्हणून काम करत होता. तर हा जमीनदाराला मदत करण्यासाठी दरोगा या महत्वपूर्ण अधिकाऱ्याची कॉर्नवॉलिसनं नियुक्ती या ठिकाणी केली होती. टॅक्स हा फिक्स स्वरूपातील यामध्ये या ठिकाणी आहे आणि जलसिंचनाची जबाबदारी ही जमीनदाराकडे या ठिकाणी आहे. जमीनदारानं जलसिंचन त्यामध्ये या ठिकाणी करायचं अशी भूमिका आहे आणि यामध्ये सूर्यास्त पद्धत देखील लागू केली गेली. यामध्ये असं म्हटलं गेलं की सूर्य मावळण्याच्या आतमध्ये तुम्हाला निश्चित केला टॅक्स या ठिकाणी वसूल करता आला पाहिजे आणि तो कंपनीमध्ये भरता आला पाहिजे. हे महत्वपूर्ण मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. कायमधारा महसूल व्यवस्थेअंतर्गत अजून एक महत्वपूर्ण मुद्दा आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे, ते म्हणजे फ्रान्सिस बुकाननचं नाव. फ्रान्सिस बुकानन हा लॉर्ड वेलेस्ली जो होता त्याचा शल्य चिकित्सक होता आणि या फ्रान्सिस बुकानननं त्या ठिकाणी बंगाल प्रांताचा दौरा केला होता आणि त्या प्रांतामधनं दौरा करून त्यानं हे निष्कर्ष काढला होता. त्याच्या गॅझेटमध्ये त्यानं हा निष्कर्ष या ठिकाणी दिला की कायमधारा महसूल व्यवस्थेमुळं बंगाल प्रांतामध्ये एक नव्या वर्गाचा उदय झालेला आहे. हा नवा वर्ग म्हणजे जोतदार वर्ग आहे. हा महत्वाचा मुद्दा इथे या ठिकाणी समजून घ्या. आपल्या कोणत्याच पाठ्यपुस्तकामध्ये जोतदार वर्गाबद्दलची माहिती दिली नाही, केवळ NCERT मध्ये आहे, हे लक्षात असू द्या. NCERT मध्ये सांगितलं की फ्रान्सिस बुकाननच्या मते कायमधारा महसूल व्यवस्थेअंतर्गत जोतदार वर्गाचा उदय या ठिकाणी झालेला आहे असं एकंदरीत पाहायला भेटतं. जोतदार वर्ग जर आम्ही पाहिलं तर असा वर्ग जो या ठिकाणी श्रीमंत शेतकरी होता, तो जमीनदार होऊ पाहत होता, हे या ठिकाणी लक्षात घ्या.
तर हे मुद्दे जे आहेत हे कायमधारा महसूल व्यवस्थेशी संबंधित मुद्दे हे आपल्याला जर का याच्यावर प्रश्न आला तर याच दिलेल्या माहितीच्या आधारावरच प्रश्न या ठिकाणी विचारला जाऊ शकतो। हे लक्षात असू द्या, कायमधारा महसूल व्यवस्थेमध्ये व्यापारवादाचं तत्व होतं का? 100% व्यापारवादच या ठिकाणी होता। भारतीय लोकांकडनं जास्तीत जास्त महसूल जमा करणं हेच या ठिकाणी कायमधारा महसूल व्यवस्थेचा उद्देश होता। त्यामुळे व्यापारवादाचं तत्व यामध्ये 100% होतं। हा महत्वाचा मुद्दा इथं लक्षात असू द्या। चलो नेक्स्ट क्वेश्चन जर आपण पाहिला किंवा नेक्स्ट महसूल व्यवस्था आपण पाहूया तर ती म्हणजे रयतवारी महसूल व्यवस्था। आता हे पण लक्षात ठेवलं पाहिजे की रयतवारी महसूल व्यवस्था का बरं लागू करण्यात आली, तर कायमधारा महसूल व्यवस्थेतले दोष जे होते ते दूर करण्यासाठी किंवा त्या कायमधारा महसूल व्यवस्थेमध्ये दोष होते म्हणून मग नवी व्यवस्था इंग्रजांना लागू करावी लागली, ते या ठिकाणी लक्षात घ्या। आता ही जी व्यवस्था आहे रयतवारी महसूल व्यवस्था ही साधारणतः 1820च्या दरम्यान ही लागू करण्यात आली। तर वास्तविकता ही सुरुवात या ठिकाणी मद्रास प्रांतामध्ये याची झाली आणि संपूर्ण दक्षिण भारत आणि त्याचबरोबर दख्खनचा प्रांत तर या भागामध्ये ही या ठिकाणी महसूल व्यवस्था या ठिकाणी होती, हे लक्षात असू द्या। तर दक्षिण भारत, दख्खनचा प्रांत आणि मद्रास या भागामध्ये ही महसूल व्यवस्था लागू करण्यात आली। मग या महसूल व्यवस्था किंवा ही महसूल व्यवस्था जी आहे ही कोणी या ठिकाणी लागू केली, याचे प्रणेते कोण होते, याचे मुख्य कार्यकर्ते या ठिकाणी कोण होते, तर आपल्याला इथं नाव लक्षात असू द्या। एक म्हणजे अलेक्झांडर रीड, अलेक्झांडर रीड आणि दुसरं महत्वपूर्ण नाव आहे थॉमस मनरो। तर थॉमस मनरो आणि अलेक्झांडर रीड या दोघांनी एकत्र येऊन ही रयतवारी महसूल व्यवस्था लागू केलेली आहे असं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं। वास्तविकता ही महसूल व्यवस्था समजून घ्यायची असेल तर आपण परत एकदा 2 प्रकारच्या सर्कल्स या ठिकाणी काढूया, ज्यातून तुम्हाला आणखी छान पद्धतीने समजून या ठिकाणी येईल। एक म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी आणि दुसरं म्हणजे शेतकरी वर्ग। ईस्ट इंडिया कंपनी आणि शेतकरी वर्ग असं आपण या ठिकाणी 2 सर्कल या ठिकाणी नजरेसमोर ठेवू। आता काय नेमकं झालं तर इथं आपल्याला पाहायला भेटतं की या सिस्टीम अंतर्गत मध्यस्थी वर्गाचं उच्चाटन या ठिकाणी करण्यात आलेलं होतं। शेतकरी आणि शासन यांचे संबंध दृढ या माध्यमातून करण्यात आले होते, कारण ईस्ट इंडिया कंपनी थेट शेतकऱ्यांकडनं या ठिकाणी टॅक्स वसूल करत होती। शेतकरी जो होता त्याला जमिनीचा मूळ मालक बनवण्यात आलं होतं। हा सर्वात मुद्दा महत्वाचा या ठिकाणी आहे, हे लक्षात असू द्या। दुसरा महत्वाचा मुद्दा हे पण लक्षात ठेवणं गरजेचं आहे की ही जी रयतवारी सिस्टीम होती ही भारतामध्ये सर्वात जास्त प्रमाणामध्ये साधारणतः 49% भूभागावर असं म्हणूया आपण, साधारणतः भारतातील 49% भूभागावर ही रयतवारी महसूल व्यवस्था लागू करण्यात आली होती, हे या ठिकाणी लक्षात घ्या। लक्षात घ्या मित्रांनो की या महसूल व्यवस्थेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटतं थॉमस मनरोनं कल्याणकारी राज्य निर्माण करण्याची भूमिका मांडली होती। थॉमस मनरो असं म्हणत होता की ईस्ट इंडिया कंपनीनं किंवा ब्रिटिश राज्यकर्त्यांनी एक भारतीय लोकांची किंवा भारतीय शेतकऱ्यांकडे एका पित्याप्रमाणे या ठिकाणी काम केलं पाहिजे किंवा पित्याप्रमाणे त्यांचा सांभाळ केला पाहिजे, या प्रकारची भूमिका थॉमस मनरोची या ठिकाणी राहिल्याचं एकंदरीत दिसतं। आणि म्हणून थेट स्वरूपामध्ये कंपनीनं शेतकऱ्यांकडून टॅक्स वसूल करण्याचं धोरण या ठिकाणी आखलं। परंतु हे पण लक्षात असू द्या की या प्रकारच्या रयतवारी सिस्टीममुळे भारतातली रयत आबाद झाली होती का, तर बिलकुल नाही। ईस्ट इंडिया कंपनीचा मूळ उद्देशच हा होता की भारतीय शेतकऱ्यांकडून जादा महसूल या ठिकाणी जमा करणं। या महसूल व्यवस्थेअंतर्गत टॅक्स जो वसूल केला जात होता तर तो या ठिकाणी लवचिक स्वरूपामधला टॅक्स होता, हे लक्षात घ्या। म्हणजे जर का चांगले दिवस आले म्हणजे पाऊस चांगला झाला तर आपल्याला या ठिकाणी काय करायचंय तर टॅक्स ज्यादा आकारता येईल, आणि जर टॅक्स जर या ठिकाणी पाऊस कमी जर या ठिकाणी झाला म्हणजे पाऊस कमी झाला तर शेतकऱ्यांना दिलासा देऊ, टॅक्स कमी वसूल करू, आणि जास्त पाऊस जर या ठिकाणी पडला, चांगले दिवस शेतकऱ्यांना आले तर तो टॅक्स या ठिकाणी वाढवू पण शकतो। तर अशा प्रकारे लवचिक स्वरूपातील टॅक्स इथे या ठिकाणी वसूल करण्यात आलेला आहे, हे या ठिकाणी लक्षात घ्या। या प्रकारे रयतवारी महसूल व्यवस्थेअंतर्गत पण पाहायला भेटतं जलसिंचनाची जबाबदारी इंग्रजांनी स्वतःवर घेतली नव्हती, तर ती भारतीय शेतकऱ्याकडेच टाकलेली होती। या शेतकऱ्याला जमिनीचं काय बनवलं होतं, मालक बनवलं होतं, हे या ठिकाणी लक्षात घ्या। तर या प्रकारे ही रयतवारी महसूल व्यवस्था आयोगाने जर प्रश्न विचारले तर रयतवारी महसूल व्यवस्था कोणी लागू केली, तर अलेक्झांडर रीड, थॉमस मनरो 1820च्या दरम्यान लागू झाली, मद्रास प्रांतामध्ये सुरू करण्यात आली। त्यानंतर संपूर्ण दख्खन आणि दक्षिण भारतामध्ये ही व्यवस्था लागू केली गेली आहे असं एकंदरीत दिसतं। तर हा मुद्दा इथे या ठिकाणी समजून घ्या। या व्यवस्थेअंतर्गत मध्यस्थी वर्गाचं उच्चाटन करण्यात आलं। शेतकरी आणि ईस्ट इंडिया कंपनी किंवा शासन यांच्यामधील संबंध दृढ या माध्यमातून करण्यात आलेले होते असं एकंदरीत पाहायला भेटतं। तर रयत
रयतवारी सिस्टीमचा मुद्दा जर आपल्याला समजला असेल तर आपण आता या ठिकाणी महलवारी सिस्टीम जी आहे तर त्या महलवारी सिस्टीमकडे या ठिकाणी वळूया। आता पहा ही महलवारी सिस्टीम, आता ही महलवारी सिस्टीम काय प्रकरण आहे, आधी आपण या ठिकाणी यातल्या फॅक्च्युअल डेटा किंवा फॅक्च्युअल ज्या गोष्टी आहेत त्या आपण पाहूया। तर साधारणतः 1822 दरम्यान महलवारी सिस्टीम या ठिकाणी लागू करण्यात आलेली आहे असं एकंदरीत दिसतं। तर ही जी व्यवस्था आहे महलवारी व्यवस्था ही कोणी लागू केली तर या ठिकाणी नाव लक्षात असू द्या, इथं प्रश्न विचारले जातात। नाव आहे होल्ट मॅकेन्झी। तर होल्ट मॅकेन्झी जो आहे तर या होल्ट मॅकेन्झीनं ही महसूल व्यवस्था लागू केलेली आहे असं एकंदरीत दिसतं। होल्ट मॅकेन्झीच्या सोबत होल्ट मॅकेन्झी जो आहे त्याच्या सोबत या ठिकाणी मार्टिन बर्ड याचं एक नाव या ठिकाणी लक्षात असू द्या। मार्टिन बर्ड आणि होल्ट मॅकेन्झी या दोघांनी मिळून ही महलवारी व्यवस्था लागू केलेली आहे असं एकंदरीत पाहायला भेटतं। आता या व्यवस्थेमध्ये काय नेमकं आहे ते आपण इथं पाहूया। लक्षात घ्या, हा जो महल आहे तर या महल म्हणजे काय तर एक गाव किंवा अनेक छोट्या मोठ्या गावांचा समूह, एक गाव किंवा अनेक छोट्या मोठ्या गावांचा समूह, त्याला इंग्रजांनी महल अशा प्रकारचं नाव दिलेलं आहे असं एकंदरीत दिसतं। आणि म्हणून मग या व्यवस्थेअंतर्गत एक गाव किंवा अनेक गावांचा मिळून जो या ठिकाणी महल होतो त्याला यांनी या ठिकाणी एक सोशल युनिट मांडल्याचं एकंदरीत पाहायला भेटतं। या व्यवस्थेअंतर्गत पण आपण 3 महत्वपूर्ण सर्कल या ठिकाणी काढूया की जेणेकरून ही व्यवस्था आपल्याला आणखीन छान पद्धतीने या ठिकाणी मांडता येईल। जसं की आपण म्हणू शकतो इथं ईस्ट इंडिया कंपनी आहे, इथं महलाचे जे प्रमुख आहे तर ते आपण या ठिकाणी पाहूया। चौधरी खोत जे आहे ते महलाचे प्रमुख या ठिकाणी आहे आणि इथं या ठिकाणी शेतकरी म्हणून आपण या ठिकाणी संबोधू। आता लक्षात घ्या या व्यवस्थेअंतर्गत कंपनीने काय केलं, या व्यवस्थेअंतर्गत जे महलाचे प्रमुख आहे यांना जमिनीचं मालक या ठिकाणी बनवल्याचं एकंदरीत दिसतं। आणि मग या महलाच्या प्रमुखांना सांगितलं की तुम्ही शेतकऱ्यांकडनं टॅक्स वसूल करा आणि तो टॅक्स या ठिकाणी ईस्ट इंडिया कंपनीमध्ये आणून या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी द्या। तर या प्रकारची व्यवस्था जिला आपण महलवारी व्यवस्था या नावानं संबोधतो हे या ठिकाणी लक्षात घ्या। या व्यवस्थेअंतर्गत पण पाहायला असं भेटतं की इंग्रजांनी महलाच्या प्रमुखाला शेतकरी आणि कंपनी यांच्यातील दुवा म्हणून ठरवलेलं होतं असं एकंदरीत पाहायला भेटतं। होल्ट मॅकेन्झीवर प्रश्न यूपीएससीने पण विचारलेले आहेत, त्यामुळे इथं आपल्याला व्यवस्थित काम करणं गरजेचं। याचं नाव ऐन वेळेला आठवत नाही, लक्षात असू द्या। तर मार्टिन बर्ड जर आम्ही या ठिकाणी पाहिला तर मार्टिन बर्ड यावर पण थोडंसं या ठिकाणी काम करणं गरजेचं आहे। हा मार्टिन बर्ड जो होता तर या मार्टिन बर्डनं काय केलं लक्षात घ्या, तर उत्तर भारतातील जे शेतीचे नकाशे आहे, उत्तर भारतातील शेतीचे नकाशे यानं या ठिकाणी तयार केल्याचं एकंदरीत दिसून येतं। शेतीचे नकाशे त्यांनी केली, सरकार लोकांकडे असणाऱ्या शेतीची सरकारी नोंदणी त्यानं त्याच्या काळामध्ये चालू केले आणि म्हणून मग मार्टिन बर्डला उत्तर भारतातील जमीन सुधारणेचा जनक म्हणून देखील संबोधलं जातं। परत रिपीट करतो, या ठिकाणी मार्टिन बर्डला उत्तर भारतातील या ठिकाणी जमीन सुधारणेचा जनक म्हणून या ठिकाणी संबोधलं जातं, हे या ठिकाणी लक्षात घ्या। या दोघांनी मिळून ही महलवारी सिस्टीम या ठिकाणी लागू केलेली आहे असं एकंदरीत पाहायला भेटतं। महलवारी सिस्टीम बद्दलची माहिती या ठिकाणी जाणून घेतल्यानंतर आता आपण आपल्या महाराष्ट्रातली सर्वात हिट आणि आवडती असणारी महसूल व्यवस्था ती म्हणजे मौजेवारी व्यवस्था ही या ठिकाणी पाहूया। आता लक्षात घ्या, ही मौजेवारी सिस्टीम जी या ठिकाणी लागू केली ती 2 महसूल व्यवस्थेच्या संगमातून लागू केलेली आहे असं एकंदरीत दिसतं। एक म्हणजे रयतवारी महसूल व्यवस्था आणि दुसरी म्हणजे महलवारी व्यवस्था। लक्षात घ्या, रयतवारी व्यवस्था आणि महलवारी व्यवस्था यांच्या संगमातून मौजेवारी महसूल व्यवस्था माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन यानं या ठिकाणी लागू केलेली आहे आणि ही मुंबई प्रांतामध्ये या ठिकाणी होती, हे या ठिकाणी लक्षात घ्या। तर मुंबई प्रांतात एल्फिन्स्टनच्या द्वारे मौजेवारी सिस्टीम लागू केली। आता एल्फिन्स्टन कोण होता तर आपल्या सर्वांना माहिती आहे, सन 1811 पुणे प्रांतात रेसिडेन्स म्हणून त्याची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आली। त्याचबरोबर त्याच्याच नियंत्रणाखाली तिसरं इंग्रज आणि त्याचबरोबर मराठा युद्ध या ठिकाणी लढलं गेलं हे पण माहिती आहे। म्हणजे जर आम्ही पाहिलं तर त्या काळामध्ये माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन या संपूर्ण गोष्टींवर नियंत्रण ठेवत होता, युद्ध करण्याच्या संदर्भात भूमिका या ठिकाणी घेत होता। आपल्याला माहिती आहे की त्याच्याच कार्यकाळामध्ये पुण्याचा तह देखील झाला, ज्या पुण्याच्या तहामध्ये
मराठ्यांना म्हणजे त्या काळचे जे पेशवे होते त्यांना या ठिकाणी पुण्यातनं स्थलांतर करण्याची भूमिका त्यांना या ठिकाणी त्यांच्यावर लादली गेली होती असं एकंदर दिसतं. पुणे तह काय नेमका होता किंवा पुणे तह नेमकं काय आहे ते आपल्या बॅचेसमध्ये आपण व्यवस्थित शिकवलेलं आहे. फक्त इथं लक्षात असू द्या की माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन जो होता तर त्या माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन याची जेव्हा मुंबई प्रांताचा पहिला गव्हर्नर म्हणून या ठिकाणी नियुक्ती झाली तेव्हा त्यानं महसूल व्यवस्थेमध्ये बदल केला आणि मौजेवारी व्यवस्था लागू केली. रयतवारी आणि महलवारी यांच्या संगमातून ही मौजेवारी व्यवस्था आहे. आता मौजेवारी सिस्टीम काय नेमकी होती ते लक्षात घ्या. मौजे म्हणजे काय तर गाव. आपण पाहतो बघा ग्रामीण भागामध्ये जर समजा कोण विद्यार्थी पाहत असतील तर ग्रामीण भागामध्ये जर तुम्ही राहत असाल तर ग्रामीण भागामधला पत्ता लिहित असताना आपण मौजे लिहितो बघा. तर मौजेचा अर्थच या ठिकाणी काय तर गाव असं या ठिकाणी समजून घ्यायचं. तर मौजे म्हणजे गाव. आता इथं आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे की गावाला त्यानं एक युनिट मांडलेलं आहे आणि या गावातील शेतकऱ्याकडनं त्यानं या ठिकाणी महसूल व्यवस्था किंवा महसूल या ठिकाणी जमा केलेला आहे असं एकंदरीत दिसतं. प्रत्येक गावाकडनं त्यानं महसूल गाव जो आहे त्या गावातला जो शेतकरी आहे तर त्याच्याकडनं त्याने महसूल या ठिकाणी जमा केलेला आहे असं एकंदरीत दिसतं. तर या प्रकारे मौजेवारी सिस्टीम रयतवारी आणि महलवारी यांच्या संगमातून आलेली आहे असं एकंदरीत पाहायला भेटतं. आता ही जी नावं आहे रॉबर्ट क्रिथ प्रिंगल, लेफ्टनंट नॅश आणि त्याचबरोबर विंगेट आणि गोल्डस्मिथ ही जी नावं आहे यांच्यावर पण आयोग प्रश्न कंबाईनला बऱ्यापैकी विचारतो. आता पहा इथं आपल्याला लक्षात ठेवा की माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन हा शिष्य होता थॉमस मनरोचा आणि त्या मनरोचा प्रभाव त्याच्यावर मोठ्या प्रमाणात होता आणि म्हणून मग त्यानं महाराष्ट्रामध्ये रयतवारी आणि महलवारीच्या संगमातून या ठिकाणी मौजेवारी आणण्याचा प्रयत्न केला. परंतु हा जो रॉबर्ट क्रिथ प्रिंगल जो होता हा रॉबर्ट प्रिंगल हा कोण होता तर लक्षात असं येतं की या ठिकाणी लक्षात आपल्याला या ठिकाणी येतं की या रॉबर्ट क्रिथ प्रिंगल याची या ठिकाणी 1823 साली पुणे प्रांतामध्ये या ठिकाणी महसूल अधिकारी या म्हणून नियुक्ती या ठिकाणी करण्यात आलेली होती. डेव्हिड रिकार्डो हे नाव लक्षात ठेवायचं. डेव्हिड रिकार्डोचा हा या ठिकाणी शिष्य होता आणि डेव्हिड रिकार्डोनं या कायमधारा महसूल व्यवस्थेवर टीका केली होती. त्यानं एक सिद्धांत मांडला ज्याला खंड सिद्धांत या नावानं संबोधला जातो आणि तो असं म्हणत होता डेव्हिड रिकार्डो की लॉर्ड कॉर्नवॉलिसनी भारतात जी काही महसूल व्यवस्था लागू केली कायमधारा त्याच्यामध्ये व्यापारवादाचं तत्व या ठिकाणी आहे ते आपल्याला काढून घ्यावं लागणार आहे आणि म्हणून मग या डेव्हिड रिकार्डोनं खंड सिद्धांत मांडला जेणेकरून शेतकऱ्याकडनं महसूल जमा करताना त्या शेतकऱ्याला या ठिकाणी दिलासा या ठिकाणी मिळाला पाहिजे, त्याच्याकडनं जादा कर या ठिकाणी वसूल करायला नको ही भूमिका खंड सिद्धांताच्या माध्यमातून घेण्यात आली होती. तर रॉबर्ट क्रिथ प्रिंगलनं पण या डेव्हिड रिकार्डोच्या खंड सिद्धांताच्या आधारावर त्यानं पुणे प्रांतात इंदापूर जो भाग आहे तर त्या इंदापूर या भागामध्ये या ठिकाणी शेतकऱ्यांकडनं कर वसूल केलेले होते असं एकंदरीत दिसतं. मात्र झालं असं प्रिंगलच्या सोबत जे अधिकारी या ठिकाणी होते भारतीय अधिकारी त्या भारतीय अधिकाऱ्यांनी या रॉबर्ट क्रिथ प्रिंगलला चुकीची माहिती या ठिकाणी दिली आणि म्हणून मग शेतकऱ्यांकडनं जादा कर या ठिकाणी आकारले गेले असं एकंदरीत दिसतं. त्याच्यानंतर आपल्याला लेफ्टनंट नॅश या ठिकाणी पाहायला भेटतो. लक्षात घ्या क्रिथ प्रिंगल नंतर लेफ्टनंट नॅश हा पुणे प्रांताचा महसूल अधिकारी या ठिकाणी बनला आणि मग या नॅशनं या प्रिंगलनं ज्या चुका केल्या होत्या त्या सुधारण्याचा प्रयत्न या ठिकाणी केल्याचं एकंदरीत दिसतं. पाहायला असं भेटतं त्यानं पण नंतर या ठिकाणी प्रिंगलच्या चुका या ठिकाणी दुरुस्त केल्या आणि शेतकऱ्यांकडनं 33% महसूल या ठिकाणी जमा केलेला आहे इंदापूरमध्ये असं एकंदरीत दिसतं. आणि यानंतर पाहायला असं भेटतं साधारणतः 1836च्या दरम्यान हे विंगेट आणि गोल्डस्मिथ सारखे अधिकारी या ठिकाणी येतात आणि यांच्या माध्यमातून इंदापूरमध्ये पुन्हा एकदा जमिनीची आकारणी करण्यात आली आणि त्याचबरोबर त्यांच्याकडनं महसूल या ठिकाणी जमा करण्यात आला. आता हे जे विंगेट आणि गोल्डस्मिथच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांकडनं या ठिकाणी पाहिजे तेवढाच महसूल या ठिकाणी जमा केला, जादा महसूल या ठिकाणी शेतकऱ्यांकडनं वसूल केला नाही हे या ठिकाणी लक्षात घ्या. आणि म्हणून मग या विंगेट साहेबाचा गौरव करत असताना लोकहितवादी या ठिकाणी म्हणतात की विंगेट साहेबानं जे काही धाबे या ठिकाणी किंवा जे पण काही धारे या ठिकाणी वसूल केलेले आहे म्हणजे जो काही टॅक्स वसूल केलेला आहे त्यामुळे शेतकरी या ठिकाणी काय झालाय तर या ठिकाणी शेतकरी त्यामुळे आबाद झालेला आहे, रयत आबाद झाली
अशी भूमिका ही लोकहितवाद्यानं या ठिकाणी मांडल्याचं आपल्याला एकंदरीत दिसतं. तर हे महत्त्वपूर्ण मुद्दे लक्षात घ्या. उद्या जर प्रश्न आला की पुणे प्रांतातील इंदापूर या भागात कोणी कोणी महसुलाची आकारणी केली, पहिलं नाव आहे प्रिंगेल, दुसरं आहे लेफ्टनंट नॅश आणि त्यानंतर विंगेट आणि गोल्डस्मिथ ही नावं या ठिकाणी लक्षात असू द्या. तर या प्रकारे मौजेवारी महसूल व्यवस्थापन आपण इथे या ठिकाणी समजून घेतली. एवढंच फक्त व्यवस्थितरित्या बारकाईने याच्या टिप्पण जरी काढून ठेवलं आणि प्रश्न कसा पण येऊ द्या, लक्षात घ्या याचं उत्तर तुम्हाला योग्य पद्धतीनं आलेल्या पेपरमध्ये या ठिकाणी देता येईल. तर हे मला या ठिकाणी सांगायचं. तर अशा प्रकारचे जे लेक्चर्स आहे हे छोटे मोठे लेक्चर्स असे वारंवार आपण घेणार आहोत. दररोज 1-2 जे काही लेक्चर्स मला घेता येईल ते मी तुम्हाला या ठिकाणी देणार आहे. तर 30 दिवसांमध्ये व्यवस्थितरित्या या ठिकाणी तयारी करू. लक्षात घ्या आज उद्यापासून आपण इतिहास या विषयाची ऑफलाईन बॅच जी आहे ही बॅच राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठीची बॅच आहे. ऑफलाईन बॅच पुण्यामध्ये या ठिकाणी आपण सुरू केलेली आहे. जे विद्यार्थी पुण्यामध्ये राहत आहेत आणि ज्यांना माझ्याकडनं इतिहास या ठिकाणी शिकायचा आहे ते उद्या होणाऱ्या म्हणजे 28 मार्चला होणाऱ्या या बॅचमध्ये सहज या ठिकाणी येऊ शकता. प्रत्येक टॉपिकच्या नोट्स तुम्हाला यामध्ये या ठिकाणी देणार आहे आणि ही बॅच राज्यसेवेसाठी खास करून आहे. कंबाईनच्या विद्यार्थ्यांनी चुकूनही या बॅचला येऊ नका, बसू नका, कारण ही राज्यसेवा कोर बॅच आहे ज्याच्यामध्ये आधी राज्यसेवा मुख्य परीक्षेचा सिलेबस आम्ही कव्हर करणार आहोत आणि त्यानंतर मग पूर्व परीक्षेसाठी उपयुक्त असणारे एन्शियंट मिडिवल आम्ही या ठिकाणी कव्हर करणार आहोत. तर राज्यसेवा ओरिएंटेड बॅच ही आहे ज्यांचा टार्गेट फक्त राज्यसेवा आहे, क्लास 1 ऑफिस आहे किंवा क्लास 1 ऑफिसरची पोस्ट काढणं आहे, त्यांनीच या प्रकारच्या बॅचला या ठिकाणी जॉईन करा. आणि जे विद्यार्थी पुण्यामध्ये येऊ शकत नाही ते आपल्या घरातूनच या ठिकाणी किंवा राहत्या ठिकाणीच ते या ठिकाणी बॅच या ठिकाणी त्यांना जॉईन करायचे आहे, ते पण जॉईन करू शकता. कारण हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या आपल्या ॲपवर या प्रकारची बॅच जी आहे ती आपली ऑलरेडी लॉन्च झालेली आहे आणि त्या बॅचमध्ये आपले राज्यसेवा मेन्सचे सर्वचे सर्व टॉपिक रेकॉर्ड करून ठेवलेले आहेत. एन्शियंट मिडिवलचे जे रेकॉर्डिंग आहे ते 1 एप्रिलपासून आपण स्टार्ट करत आहोत. तर लक्षात घ्या जे प्रिलियम्स आणि मेन्स राज्यसेवेसाठी काम करतील त्यांना ऑफलाईन पण बॅच उपलब्ध आहे उद्यापासून आपली आणि ऑनलाईन पण आहे. तर थांबूया मित्रांनो. जर का हे लेक्चर सिरीज या ठिकाणी आवडलं असेल तर नक्की आपल्या चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करा, लाईक थंब द्या आणि त्याचबरोबर कमेंट देखील या ठिकाणी द्या. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.